वर्धा जिल्ह्यात गिरड गावातील गिरड ग्रामीण पतसंस्थेने धनराज बावणे यांच्यावर कर्जाचा बोजा लादलाय। जेव्हा त्यांनी कधीही कर्जच घेतलं नाही तरीही पतसंस्थेचे मॅनेजर प्रभाकर ढोके यांनी बोजा उतरवण्यासाठी 5000 रुपये मागितलेत। स्थानिक नागरिकांची मागणी आहे की DDR वर्धा या प्रकरणाची चौकशी करावी। मी आहे आता वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील गिरड या गावामध्ये, जिथं गिरड ग्रामीण पतसंस्था नावाने गेल्या अनेक वर्षापासून एक पतसंस्था चालते आहे आणि मात्र ती पतसंस्था ग्राहकांची कशी लूट करते याचं ताजं उदाहरण म्हणजे माझ्या हाती असलेले दस्तावेज। धनराज बावणे नामक एक गरीब तरुण व्यक्ती ज्याने कधीही बँकेशी संपर्क साधला नाही, कुठलंही गिरड ग्रामीणकडून कर्ज घेतलं नाही, पण त्याच्या सातबाऱ्यावर आणि त्याच्या 8 वर मात्र 50,000 रुपयाचा बोजा गिरड ग्रामीणचा दिसून आला। त्याला जेव्हा कागदपत्राची गरज पडली मात्र 50,000 रुपये त्याने घेतले नाही, म्हणून तो गिरड ग्रामीणच्या मॅनेजरकडे गेला। त्यांना विचारणा केली असता मॅनेजरने सांगितलं की बोजा उतरवण्यासाठी 5,000 रुपये लागेल। मला सांगा की ज्यांनी कर्जच घेतलं नाही, त्यांच्या बँकेशी कुठलाही संबंध नाही, तर 5,000 रुपये नेमके कशाचे आणि हे ग्राहकांची लूट कशापर्यंत? DDR साहेब, आपण यावर चौकशी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तो तरुण शेतकरी जेव्हा आत्महत्येस प्रवृत्त झाला कारण त्याची मानहानी झाली, त्याच्या 8 वर 50,000 रुपयाचा एक बोजा दिसला। तो माझ्यासोबत आहे। नेमकं धनराजी काय झालं आपल्यासोबत? मी बँकेत आलो होतो, माझ्या बँकेवर तर माझ्यावर बोजा नाही आहे, म्हणलं बँकेचा हटवून द्या म्हणलं। तर ठीक आहे, हटवून देतो म्हणे, हटवून देतो म्हणे, 5,000 रुपये घेऊन ये म्हणे, हटवून देतो। कशासाठी 5,000 घेतो म्हणे? बोजा तू यावर गलतीनं लागला असेल म्हणे, हटवून देतो। नेमकं हे धनराजी जेव्हा आत्महत्येस प्रवृत्त झाले त्यासोबत एक समाजसेवक आहे लांबट म्हणून, त्यांना हे सत्य परिस्थिती माहिती आहे, काय सांगा तुम्ही? धनराज बावणे हा तरुण शेतकरी पोरगा आहे, बेरोजगार पोरगा। याला घेऊन मी बँकेत गेलो। सुरुवातीला मी बोजा असल्याचं माहीत पडलं तर मी 500 रुपये दिले त्याला उठले आणि त्यांनी ते 500 रुपये घेऊन आम्ही 8 गाव नमुना काढला घराचा आणि त्यामध्ये ते कर्ज दिसून आलं गिरड ग्रामीण बँकेचं। तेव्हा मी स्वतः त्या धनराज बावणेला घेऊन बँकेत गेलो। बँकेत गेले असता मॅनेजर श्री ढोके साहेब यांनी मला 5,000 रुपये द्या असं धनराज बावणेला म्हटलं। तुम्हाला पत्र देतो, पत्र दिल्याच्या नंतर तुमचा बोजा उतरून जाईल। तर धनराज बावणे याचं असं मत पडलं का मी पैसे घेतले नाही, कर्ज घेतलं नाही, कर्जाचा फॉर्म घेतला नाही, मी 5,000 रुपये कशासाठी घेऊ? त्याच्यामुळे आम्ही मग गिरड पोलीस स्टेशनला गेलो। गिरड पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली। पाटील साहेबांनी चौकशी केली। पाटील साहेबांनी त्याची काही मी नसताना त्याची काही दस्तावेजवर सही घेतली असं तो मला सांगते धनराज बावणे। कशावर सही घेतली मला माहीत नाही, पण पाटील साहेब असे म्हणत आहे पुन्हा तुम्ही बँकेत जा, तुमचा बोजा उतरून जाईल, ढोके मॅनेजर पैसे घेणार नाही असे पाटील साहेब म्हणत आहे। याच्यातली सत्यता पडताळून पाहायची आहे। याविषयी मला एवढंच म्हणायचं आहे का एका गरीब होतकरू तरुण सुजान मुलाचं नक्कीच लांबट साहेब मला हे म्हणायचं आहे की DDR महोदय, आपण जिल्ह्या ठिकाणी काम करता आहे। जर एक प्रकरण असं आहे तर अनेक प्रकरण कितीतरी असे आहे की ज्यांनी कर्ज घेतलं नाही आणि ज्यांना कधी 8 नमुना 8चं काम पडलं नाही अशाही लोकांवर कर्ज असू शकतं। नेमकं हेच ते गिरड ग्रामीण आहे। आपण बघू शकतो की ज्यांनी असंख्य गरीब लोकांचे मेहनतीचे पैसे कसे लुबाडले आणि कसे खाल्ले ते आपण दाखवू शकतो। आणि यात नेमके आता DDR महोदय, जिल्हाधिकारी महोदय, आपण काय कारवाई करणार आणि या गरीब मोलमजुरी करणाऱ्या तरुणाला ज्यांनी आत्महत्येस प्रवृत्त झाला होता, एक समाजसेवक माणूस त्यांच्या पाठीशी आला म्हणून तो आत्महत्या करू शकला नाही, मात्र हे जे कर्ज आहे लोकांच्या 8 वर कसं चढतंय त्यांनी की कधीही घेतलेलं नाही, त्यांचा बँकेशी मूळ मात्र संबंध नाही, परंतु या अध्यक्षांचे घर भरण्यासाठी हा जो सगळा विषय चाललेला आहे याची सखोल चौकशी करून यांच्यावर दंडात्मक कारवाई करून हे जे पतसंस्था आहे यावर कारवाई करणार का, हा सर्वात मोठा विषय आता या गावकऱ्यांपुढे पडलेला आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, गिरड, वर्धा।